ऑलिम्पिकमध्ये आपलं अंग कसंही वळवणारी अफाट माणसं तुम्ही पाहिलीत? नक्कीच पाहिली असतील. अशी कसरत करणाऱ्या माणसांना इंग्रजीत जिम्नॅस्ट म्हणतात. त्यांना प्रचंड नावलौकिकही मिळतो. पण जिम्नॅस्ट बनणं सोपं आहे का? अजिबात नाही. त्यासाठी स्वतःच्या शरीराशी खेळावं लागतं. सरावानं हात सोलवटून घ्यावे लागतात. आहार विहारावर नियंत्रण ठेवावं लागतं. मनावर दगड ठेवावा लागतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सारं बालपणापासूनच करावं लागतं. बरं, एक दिवस नाही तर दिवसाचे 365 दिवस करावं लागतं सतत. त्यामुळेच अशी माणसं विरळ असतात. पुण्यातल्या धनकवडी भागात मात्र एक मुलगा आहे. त्याचं नाव आहे साहिल मरगजे. त्याची गोष्ट अशीच आहे. बालपणात आपल्या मनमोहक नृत्यानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या साहिलला नृत्यातच करिअर कर असं त्याच्या पालकांनी सांगितलं असतं तर कदाचित तो काहीच करू शकला नसता. पण त्याला त्याची वाट चोखळण्याची स्वतंत्र संधी मिळाली आणि आज हाच साहिल डबल नॅशनल चॅम्पियन जिम्नॅस्ट बनलाय. आता त्यानं आपल्यासारखेच अनेक जिम्नॅस्ट बनवण्याचं स्वप्न पाहिलंय. त्यासाठी सध्या तो पश्चिम बंगालमधल्या जलपाईगुडी इथं प्रशिक्षकाचं प्रशिक्षण घेतोय. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच नवी दिल्लीच्या खेल प्राधिकरणामार्फतच हे खडतर प्रशिक्षण दिलं जातं. 6 आठवड्याच्या या प्रशिक्षणात केवळ थिअरी नाही तर खडतर सरावावर अधिक भर दिला जातो. जिम्नॅस्ट बनणं सोपं नसलं तरी एका सामान्य कुटुंबातला हा मुलगा कसा बनला जिम्नॅस्ट? त्याची कहाणी रंजक आहे. साहिलचं मूळ गाव भोर तालुक्यातलं कान्हावडी. मात्र आता धनकवडीतल्या राजमुद्रा सोसायटीत तो राहतो. पत्रकार असलेल्या त्याच्या वडिलांनी पांडुरंग मरगजे यांनी त्याच्यातले गुण हेरले आणि त्याला हवं तसं प्रोत्साहन दिलं. शालेय स्तरावरील क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांबरोबरच अनेक नृत्य स्पर्धांतही त्यानं चमकदार कामगिरी केली. पुणे फेस्टिवल, नवरात्र महोत्सव, मराठी रंगभूमी दिन, मराठी तारका अशा नामांकित कार्यक्रमात त्यानं सहभाग घेत स्वतःतील कलेला वाव दिला. पुढे नाटक, सिनेमा आणि लघुपटांच्या माध्यमातून त्यानं वेगळीच भरारी घेतली. कला क्षेत्रात त्याला ज्या लवचिक शरीरानं नावलौकिक मिळवून दिला त्याच लवचिक शरीरानं त्याला राष्ट्रीय स्तरावर पुण्याचं नाव चमकवण्याची संधी दिली आहे. बरं, एकदा नव्हे 2दा तो शारीरिक कसरतींमधला राष्ट्रीय चॅम्पियन ठरलाय. शालेय क्षेत्रातलं क्रीडा नैपुण्य त्याला इकडे घेऊन आलं. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियानं म्हणजेच नवी दिल्लीच्या खेल प्राधिकरणानं साहिलची जिम्नॅस्ट म्हणून निवड केली आणि त्यातूनच त्याला विविध स्पर्धांत चमकदार कामगिरी करण्याची संधी मिळाली. अर्थात इकडे वळायला कारणही तसंच ठरलं. 10वीत असताना शाळेतून नृत्य आणि अभिनय थांबवण्याचा सल्ला दिला गेला. 10वीचं वर्ष एवढं वर्ष थांबवा, त्याच्या अभ्यासाकडे पूर्ण वेळ लक्ष द्या, नंतर पुन्हा आहेच की, असं शाळेनं सांगितल्यानं नाईलाज झाला. 10वीची परीक्षा संपली. आता पुन्हा जोमानं सुरू करायचं सगळं या उत्साहात असतानाच कोरोनानं आपलं जाळं पसरवलं आणि त्यातच 2 वर्ष वाया गेली. मात्र ही 2 वर्षही साहिलनं सत्कारणी लावली. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळी एकही दिवस वाया न घालवता त्यानं घरीच जिम्नॅस्टिकचा सराव सुरू केला. या काळात नृत्य आणि अभिनय बंद असल्यानं पूर्ण वेळ जिम्नॅस्टिकसाठी देता आला. साहजिकच उत्तम सराव झाला. मात्र पुन्हा दुर्दैव आढळलं. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सहकार नगर इथल्या मुक्तांगण शाळेतल्या ज्या केंद्रात साहिलची निवड झाली होती ते केंद्रच बंद झालं. आता काय करावं या चिंतेत असतानाही साहिलनं जिद्द सोडली नाही. मिळेल तिथं सराव सुरू केला. प्रसंगी शनिवार रविवारी मुंबईत जाऊनही सराव केला आणि मग जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी. 2019 आणि 2024 मध्ये नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत नॅशनल चॅम्पियन जिम्नॅस्टिक म्हणून त्यांना नावलौकिक मिळवलं. 53व्या राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेतही साहिलनं 2 सुवर्ण पदकांची कमाई केली. याबरोबरच जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं आयोजित स्पर्धेत 23-24 मध्ये त्याला केरळमध्ये रौप्य पदक मिळालं. राज्य जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत टंबलिंग जिम्नॅस्टिक्स प्रकारात रौप्य पदक. केरळच्या राष्ट्रीय टंबलिंग जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड. जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत फ्लोर आणि हॉरिझॉन्टल बार प्रकारात प्रथम क्रमांकासह वरिष्ठ गटात तब्बल 7 पारितोषिकं. 9व्या ट्रॅम्पोलिन आणि टंबलिंग जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदकासह द्वितीय क्रमांक. राज्य जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप स्पर्धेत ट्रॅम्पोलिनमध्ये प्रथम क्रमांक आणि सुवर्णपदक. राज्य जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत टंबलिंगमध्ये पहिलं स्थान आणि सुवर्णपदक. आणि राज्य जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप स्पर्धेत 18-19ला ट्रॅम्पोलिनमध्ये प्रथम क्रमांक आणि सुवर्णपदक. असा सारा थक्क करणारा प्रवास साहिलनं केलाय. त्याला मोलाचं मार्गदर्शन लाभलं ते भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रशिक्षक
शिवछत्रपती पुरस्कार विजेते रामकृष्ण लोखंडे यांचं. त्याचबरोबर साई जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षक रवींद्र मंगला, एलोरा मंगला, पवन भांबुरे आणि राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते सहाय्यक पोलीस निरीक्षक सौरभ कोकाटे यांचं. अशा या अवलिया साहिलचा प्रवास थक्क करणार आहे. त्याला लढबापूचा सलाम आणि लवकरच ऑलिम्पिकमध्ये आपल्याला आपल्या देशाचं नाव उंचावण्याची संधी साहिलला मिळो या भरभरून सदिच्छा.